दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठकीत अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या मुद्द्यावरती मुख्य चर्चा. अमेरिका, इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला. राजधानी तेहरानसह विविध शहरांमध्ये क्षेपणास्त्र हल्ला. 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी. खामेनीसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणची 9 जहाजं नष्ट केली आणि 2000 बॉम्ब टाकल्याची माहिती. आमच्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी धमकी. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आयातुल्ला अली खामेनींचा मुलगा मोस्तबा खामेनीचाही मृत्यू. वडिलांसह मोस्तबा ठार झाल्याचा इराणी मीडियाचा दावा. तर खामेनींनंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेझा आराफींची हंगामी सर्वोच्च नेता म्हणून निवड. युद्धग्रस्त आखाती देशामध्ये महाराष्ट्राचे 382 नागरिक अडकलेत. कोल्हापुरातील सर्वाधिक 142 नागरिक आखाती देशात. पुणे, सांगली, नाशिक, ठाण्यातील नागरिकही अडकलेले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका. हजारो उड्डाणं रद्द. अनेक भारतीय आखाती देशामध्ये अडकले. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजार आज पुन्हा सुरू होणार. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे घसरणीची शक्यता. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती संकट, किमती वाढण्याचा अंदाज. नागपूरच्या SBL एनर्जी कंपनीतल्या स्फोटातील मृतांची संख्या 18वर. 22 जखमींवरती सुरू आहेत उपचार. मालक आलोक चौधरीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मृतांच्या वारसांना 7 लाख रुपयांची मदत. संजू सॅमसनच्या विक्रमी खेळीच्या जोरावरती भारताची T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक. वेस्ट इंडिजवरती 5 गडी आणि 4 चेंडू राखून विजय. सेमीफायनलमध्ये गुरुवारी इंग्लंडची गाठ.